हाय नमस्कार मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. आणि ही माहिती आहे का मागे 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 कशासाठी चालले? काल आईस्क्रीम बनवली होती बघा, मँगो आईस्क्रीम. तसं तर कालच्या व्हिडिओमध्ये जे आहे त्याची मी फुल रेसिपी जी आहे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. पण म्हणजे आईस्क्रीम काल बनवली आणि आज जे आहे ती कट वगैरे करते आहे. सो हा पार्ट मी त्यामध्ये ॲड करणार आहे ॲक्च्युली. आणि ते तुमच्यासोबत पूर्ण रेसिपी शेअर करते. काल अर्धी रेसिपी आज अर्धी रेसिपी असं तर नाही शेअर करू शकत म्हणून. आणि ती आईस्क्रीम खाण्यासाठी मग ही अशी मागे 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 जी आहे लुडबुड चाललेली आहे. सो चला आता ऐक. सो सध्या म्हणजे इंस्टाग्रामवर यूट्यूबवर सर्वात ट्रेंडिंग असणारी ही जी आईस्क्रीम आहे सो ही मी काल बनवली आणि आज जी आहे आता आम्ही ती मस्त एन्जॉय करणार आहोत. मुझे देना टेस्ट करना, वो पहले ही बोल रही हूँ तुझे. तुम दे दो. फ्रिज में तो रखेगी ना रात भर, उस रात भर में खा खा लो मुझे दिखेगा. मी इतक्या मेहनतीने ही मँगो आईस्क्रीम बनवली आणि बनवताना आरोहीचं होतं, मम्मा बनवू नको, आमचा एक आंबा वेस्ट घालवू नको. आमचा म्हणजे फक्त तिचा. आरोहीचे पप्पा आंबे खात नाहीत, माहीत नाही. कोण्या डॉक्टरने त्यांना सांगितलं की आंब्यामध्येही भरपूर शुगर असते. सुरुवातीला त्यांनी भरपूर खाल्ले पण आता 15 दिवस झाले आंबेही ते खात नाहीत. एखादा घास वगैरे खातात. आणि मँगोच असल्यामुळे पिऊ खाणार नव्हता. ते बनवू द्यायला पण तयार नव्हती. आणि इतक्या मेहनतीने मी बनवल्यावर आता ब्रेकफास्टच्या वेळेवर आम्ही आईस्क्रीम खाल्ली. मस्त बनली होती, खूप टेस्टी बनली होती. इतका मस्त मँगोचा फ्लेवर आला होता तिला की काय सांगू. बरं चला आता वाजलेले आहेत 8, फक्त 8 वाजलेत. आंघोळ वगैरे माझी सर्व आटोपलेली आहे. आता थोड्याच वेळात आरूचे आणि पिहूचे दोघांचेही ऑनलाईन क्लासेस स्टार्ट होणार आहेत. आमच्या विदर्भातल्या उन्हामुळे जे आहे विदर्भातल्या सर्व शाळा ऑनलाईन घेण्यात येत आहेत. 15 तारखेपासून जी आहे सुरुवात झालेली आहे. आरोहीला टॅब आहे पण पिहूला मात्र हा माझा मोबाईल द्यावा लागतो. त्यामुळे म्हटलं आता 15 मिनिटं वेळ आहे, तितक्या वेळात थोडंसं जे आहे म्हणजे मला हे काम करायचं आहे, भरपूर काम करायचं आहे पण सुरुवात करून घेते. म्हणजे मी काय करणार आहे नेमकं ते तुम्हाला सांगते, दाखवते. नंतर मोबाईल त्याला देते. जेव्हा केव्हा मग ब्रेक मिळेल त्याला तेव्हा मग मी काय केलं हे तुमच्यासोबत शेअर करेलच. तर माझ्याकडे ह्या एवढ्या साड्या आहेत, एवढ्याच साड्या आहेत माझ्याकडे, एवढ्याच. फक्त 1 2 3 4 ऑर्गनायझर आहेत माझ्याकडे. तसे तर 6 आहेत पण एका ह्याच्यात मी काय ठेवलं 1 2 3 4 एका ह्याच्यात मी ब्लँकेट्स ठेवलेले आहेत, सॉरी एका ह्याच्यात मी बेडशीट ठेवलेले आहेत आणि एका ह्याच्यात जे आहेत मी माझे सोफा कवर वगैरे ठेवलेले आहेत. सो हळूहळू ते पण इकडे शिफ्ट होणार आहेत. पण काय झालं आता हे 4 ऑर्गनायझर आहेत, यामध्ये भरपूर साड्या आहेत. सर्व ज्या साड्या आहेत त्यातल्या बहुतेक साड्या खूपदा रिपीटेडली जी आहे यूज करून झालेल्या आहेत. म्हणजे आता कालचा जो व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला माझ्या लग्नाचा शलू, मागच्या वर्षी मी तो कृष्ण जन्माष्टमीच्या वेळेस पण वेअर केला होता, आय थिंक नाही सॉरी हरतालिकेलाही वेअर केला. आताही त्यावर मी मेकअप लुक तुमच्यासोबत शेअर केला. त्यानंतर माझी एंगेजमेंटची जी लाचा प्लस साडी आहे ती सुद्धा मी हळदी कुंकाला नेसले होते. त्यानंतर आणखी 1 2 अशा साड्या आहेत ज्या मागच्या वर्षी 1 2दा रिपीट करून माझ्या झालेल्या आहेत. त्यामुळे आता 1-2 वर्ष तरी त्या साड्यांना मी टच करणारच नाही. आणि त्यामुळे ह्या सर्व साड्या ज्या आहेत असं माझ्या डोक्यात चाललेलं की ज्या साड्या आता मी नेसणार नाही आहे किंवा ज्या खूपदा रिपीट झालेल्या आहेत त्या एका वेगळ्या ऑर्गनायझरमध्ये ठेवते आणि ते ऑर्गनायझर सरळ शिफ्ट करते बेडमध्ये. कारण इथे गर्दी ठेवून काहीही फायदा नाही. इथे मला जागा हवी आहे कारण आता नवीन भरपूर साड्या माझ्याकडे येणार आहेत. भरपूर म्हणजे कमीत कमी 3 तरी येतील. सो त्यासाठी मला इथे जागा करायची आहे. म्हणून आता मी सर्व साड्या एका ऑर्गनायझरमध्ये शिफ्ट करते, नंतर तुम्हाला भेटते. ज्या साड्या मला नको होत्या किंवा ज्या मला आता ठेवून द्यायच्या त्या साड्या मी इथे वेगळ्या काढल्या. बाकी सर्व साड्या पुन्हा एकदा घडी करून या ऑर्गनायझरमध्ये व्यवस्थित ठेवल्या. सर्व ऑर्गनायझर 1 नंबर आहेत. फक्त याची जी आहे चेन गेलेली
आणि तरी म्हणजे माझी कंप्लेंट काहीच नाही, कारण पिहूच्या कारण पिहू 2-1 वर्षाचं असेल तेव्हा हे ऑर्गनायझर मी घेऊन आलेली. आता पिहू 8 वर्ष झाले. 6 वर्ष मी खूप छान प्रकारे याचा यूज केलेला आहे. 6 आहेत ना, फक्त 6 पैकी एकाची चेन गेली, तीही मी ठीक करून आणेल. बरं चला, माझं कबड ऑर्गनाईज झालं, साड्या ऑर्गनाईज झाल्या, एक्स्ट्राच्या साड्या काढून झाल्या. आणि आता तुम्ही म्हणाल एवढ्या थंडीचं तू हे काय घालून बसलीस स्नेहा. सो हे स्वेटर कम शॉल जी आहे माझ्या आईने जम्मूवरून घेऊन आलेली आहे आरोहीसाठी. यावर्षी माझ्यासाठी सोनूसाठी काहीही आणलं नाही, कारण मागच्या वेळेस आईने 3-4 ड्रेस आणले होते एकीला, त्यानंतर बांगड्या काय, नेकलेस काय, असं तसं तसं. पण काय होतं, एकतर साईजचा इश्यू होतो. आता लूज असतील तर ठीक आहे, आपण फिटिंग करू शकतो. पण काही ड्रेस असे होते इतके टाईट होते, मलाही येत नव्हते, सोनूलाही येत नव्हते, आरोही तर वेअर करतच नाही. त्यामुळे मग यावेळेस जेव्हा आई फिरायला गेली ना, आम्ही 3-3, 4-4दा सांगितलं, बाई तू काहीच आणू नको, तू फिरायला चालली, तू फिर, मस्त एन्जॉय कर, मजा मस्ती कर, पण शॉपिंगच्या नादाला लागू नको, आम्हाला काहीही नको. म्हणून आईने आमच्या दोघींना काहीही आणलं नाही, पण नातीसाठी मात्र आणलं. सो आरोहीला हे आणलं आणि सेम असंच फक्त छोट्या साईजमध्ये चिवसाठी आणलं. पण आता आरोहीची साईज मला येते, म्हणून मी हे वेअर करून तुम्हाला दाखवते आहे, कारण आरोही तर काही वेअर करून दाखवणार नाही. सो हे तुम्ही जीन्स सोबत पण वेअर करू शकता आणि ड्रेस सोबतही मस्त स्टायलिश दिसतं. कलर कॉम्बिनेशन तर खूप सुंदर आहे आणि मस्त सॉफ्ट आहे. टेसल्स तर बघायचे खूप सुंदर आहेत. आणि आपल्याकडे हे 1000-1200ला मिळालं असतं आय थिंक, तिथे आईला फक्त 500-600ला समथिंग मिळालंय. छान आहे क्वालिटी वगैरे वगैरे सर्व. सो चला, जम्मूवरून आईने आणलेली शॉपिंगही दाखवून झाली. त्यानंतर माझ्या साड्याही ऑर्गनाईज झाल्या. आता काल जी साडी मावशीकडनं आली ती आज मला पिको फॉल करायला टाकायची आहे. पुन्हा तिचं ब्लाऊज पण शिवायला द्यायचं आहे. त्यासाठी मापाचं ब्लाऊज पण मी काढलेलं आहे बाहेर. चला आता मोबाईल पिहूला द्यायचा आहे, आवडते मी. तसं नसते करत पियुष, ते स्मॅच करायचं आहे ना आपल्याला, असं दाब. हा. सो पिहू आता थोड्या वेळा आधी पिहूने एक रेसिपी बघितली, आलू पकोडे. रेसिपी बघितली नाही त्यानं त्याच्या मनानं सोचलं की त्याला आज बनवायचे आहेत आलूचे पकोडे आणि बेसनचे. आणि मी त्याला बोलले की बाळा मी हेल्प करते किंवा मी बनवते. तर तो म्हणतो नाही मम्मा, माझंही काही फर्ज आहे. आणि हे सर्व इतकं इंडिपेंडेंटली त्याला करायचं आहे की कशातच माझी मदत नको त्याला. म्हणून बघा असे रॅकमधले डब्बे काढतो, त्यावर उभा राहून वरचं सामान काढतो. म्हणजे आता मदत नकोय त्याला, पण माझी कामं किती वाढवतो ते बघा. आता ही रेसिपी पूर्णतः पिहूची आहे, त्यामुळे पिहूला जे जे आवडत नाही ते आम्ही त्यामध्ये काहीच टाकणार नाही. म्हणजे कांदा झालं, त्यानंतर कोथिंबीर झाली, यात फक्त जाणार आहे तिखट मीठ. एवढंसं मीठ असते का? आणि तिखट मीठ सुद्धा पिहूच्या चॉईसनुसारच त्यामध्ये पडणार आहे. आणि त्यानंतर हा मसाला घाल थोडासा. सो पिहूने यामध्ये घातलेला आहे तिखट, हळद, मीठ आणि थोडीशी काय आहे ते माहिती आहे का तुला? धनेपूड. व्हेरी गुड. आता चम्मचने कर. त्याने नाही रे बाबा, फोकने व्यवस्थित जरा. आहे का? एकदम थोडा आहे. घाणेरडेपणा करू नको हा, व्यवस्थित. माझा किचन ओटा खराब नाही झाला पाहिजे. व्यवस्थित कर मिक्स. माहिती आहे का पिहू, यामध्ये जर मस्त कांदा, खूप सारी कोथिंबीर असते ना, आणखी मस्त चटपटीत झाले असते. आणि बाई बघू तर दे आम्हाला, अशी असते का तुझी ही खास रेसिपी? माझ्या फ्रेंड्सला तर कळू दे. आपण ना पिहू यामध्ये मस्त कांदा, कोथिंबीर आणखी घातली असती ना, तर आपले मस्त ना चटपटीत पकोडे झाले असते. चाट मसाला टाकला आपण. चटपटीत व्हायला पिहूने ऑलरेडी चाट मसाला घातला यामध्ये. झालं बेटा, आणखी 4-5 दिवस जो धिंगाणा घालायचा, जे काही करायचं ते सर्व करून घे तू. एकदा का शाळा सुरू झाली ना,
खरंच मी सुटेल बाबा, हे आमच्याकडे रोजचा सीन असतो माहिती आहे का, काही ना काही. बऱ्याचदा तो शूट नाही करू देत किंवा मला कंटाळा आला की मीही शूट करत नाही. पण आज त्याची इच्छा होती, मम्मा माझी रेसिपी, स्पेशल रेसिपी शूट कर, म्हणून मी शूट दिमागनं बनवलेली आहे त्याने. त्याच्या हाताने नाही, त्याच्या दिमागनं बनवलेली आहे ही रेसिपी. म्हणून त्याची इच्छा होती का तुमच्यापर्यंत पोचवावी मी ती, म्हणून मी पोचवते आहे. आता पाणी नको टाकू, त्यात तिखट मीठ सगळं टाक. आता पिऊने बेसन घेतलं, त्यात तिखट मीठ हळद आणि जिरेपूड, थोडीशी धनेपूड आणि चाट मसाला घातला. करा, मिक्स करा, घुमाव गोल गोल गोल. या कामाची तर पिऊला खूप छान प्रॅक्टिस आहे, कारण बऱ्याचदा मी ढोकळा बनवते तेव्हा जे बॅटर असतं ते असं कॉफी हां, कॉफी पण फेटायचं काम पिहू करतो आणि ढोकळ्याचं बॅटर पण फेटायचं काम पिहूच करतो. कामासोबत इथे माझा पिहू गॅसच्या ओट्यावरचा सर्व पसाराही आवरतो आहे. हे बघून खरं सांगते मला खूप बरं वाटलं. आणि म्हणजे आतापासून त्याला शिकायची इतकी आवड आहे ना की तो म्हणजे कधीच उपाशी राहणार नाही याची मात्र मला खात्री आहे. हां, तसं नाही, एक एक चम्मचमध्ये घे. हां, वैसा थांब. हां, हो समोर, दुरून टाका, चेहरा दूर ठेव. नाही, उडत नाही, चेहरा दूर ठेव. हां, टाक 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 ना. बघितले का नाटक? अरे एक एक टाक ना. हां, टाक पटपट, चल चल टाक पटकन जवळ. अरे सांडवू नको बाळा, टाक, काही नाही होत. लांब हात कर, कर हात लांब. काही नाही, झाले नाही. गरम घेतं ते नंतर काढता येतात आपल्याला. पिऊ तेल उडेल, पडशील ना, ते नंतर निघतात मग. मी माझ्या बहिणीसोबत बोलत होते तेव्हापासनं पिहूचं चाललेलं, मम्मा मला आलूचे पकोडे बनवायचे. आणि आता मी बोलले, आता मला म्हणतो इतने छोटेसे बच्चे से काम कराती. मी बोलले होते का तुला? हा, पलट पलट पलट. जळलं रे. एक जळलं, सुरुवातीचं काही होत नाही. चल टाक, चल. हां, टाक, काहीच नाही होत, टाकून दे. आतमध्ये टाक ना. हां, टाक ना, काहीच. हां, टाक, चल. जमलं. पहिल्यांदा पिहू जरा भिला, पण आता बघा अगदी व्यवस्थित टाकत आहे आणि सांडत पण आहे आणि माझे काम पण वाढवतो आहे. गॅसचा ओटा पण क्लीन करशील ना बाळा तू? नाही ना बाळा, मग कोण करेल? खरे आता खरं चढून जात. खूपच छान झाले रे पिहू. बनाया किसने है? आता बनवायचं मम्मा. घ्या चला. एक घास तर खाऊन बघा, टेस्ट तर बघा. नाटक कसे झाले? खरं सांगा कसे झाले ते. आज पहिल्यांदा पूर्ण डिश पिहूने बनवली, मी काहीच हेल्प केली नाही, फक्त कढईमध्ये तेल ओतायचं काम मी केलं. कसे झाले तो? मस्त. आज पोरांनी बनवलं तर बघा, मस्त 2-2, 3-3दा निघालं तोंडातून. मी विचारलं तर कसे करतात बाळा पप्पा? जे काही बनवलं ना त्याला तो आलू पकोडे म्हणत होता, पण आमच्याकडे त्याला आलू बोंडे म्हणतात, किंवा मग आपण वडापावसाठी जे टिक्की बनवतो ना तसं काहीसं ते होतं, म्हणजे वडा समथिंग. सो तसा होता, पण टेस्ट अप्रतिम झाली होती. आणि खरं सांगते, मी पिऊला फक्त कढईमध्ये तेल ओतून ती गॅसवर चढवेपर्यंत तेवढीच हेल्प केली. बाकी आलू छिलून
तो उकडून तो स्मॅच करण्यापासनं तिखट मीठ हळद ते सर्व करण्यापासनं इव्हन तळणंही त्याने काढलं. बघितले तुम्ही त्याचे नाटकं. त्याने एकच आलू टाकला होता आणि मी तो टाकू दिला. म्हणजे असं म्हटलं नाही की आणखी टाक वगैरे, कारण त्याने आधीच मला बजावलं होतं तू मला काहीच हेल्प करणार नाही. सो माझ्या बॅक ऑफ द माइंड असं होतं की वाया गेलं तरी एकच आलू वाया जाईल, त्यामुळे म्हटलं याला ट्राय करू देऊ. पण खरंच मस्त झालेत. बरं चला, आता मला जायचं आहे ही साडी फॉल ब्लिडिंगला द्यायला, जी माझ्या मावशीने दिली ती, आणि सोबत त्याचं ब्लाऊजही शिवायला टाकायचं आहे. आणि सोबतच आमच्याच बिल्डिंगच्या एक मावशीनं म्हणजे 8 दिवसापूर्वी त्यांचा मला कॉल आलेला होता, स्नेहा प्लीज माझ्या घरी ये, 5च मिनटासाठी ये, काहीतरी झाडांच्या संबंधित असेल असं मला तरी वाटतं. मी विचारलं त्यांना, पण त्या बोलल्या अगं ये तर तुझं सजेशन पाहिजे, बस एवढंच. त्यानंतर मी माहेर गेली आली, त्यामुळे काही जाणं झालंच नाही. काल त्यांनी पुन्हा जो आहे मला व्हॉट्सअपवर व्हॉईस मेसेज केला, का गं बाई तू येणार होती ना. म्हटलं काकू प्रॉमिस मी उद्या येते, म्हणून आता पहिले तिथे जाते, शिवायला टाकते आणि त्यानंतर तिकडेच मग इव्हनिंग वॉकला जाते. चला, मी आज वेळात वेळ काढून मावशींकडे आली, पण त्या घरीच नव्हत्या. त्यानंतर जिथे ब्लाऊज शिवायला टाकायचं होतं त्यांना कॉल केला तर त्याही नव्हत्या, म्हणून हे सर्व घरी ठेवलं. आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत दोघी मैत्रिणी मस्त फिरण्यासाठी, म्हणजे इव्हनिंग वॉकसाठी. मधात हे जांभळाचं झाड होतं, याला ना भरपूर जांभळं आलेली आहेत, पण आता नुसतं 1-1, 2-2च पिकत आहेत. त्यामुळे आम्ही तोडायचा प्रयत्न केला, पण ते काहीसे असेच होते बघा, अर्धवट पिकलेले आणि काही मस्त पिकलेलेही सापडले. सो चला, आता आम्ही आमचे जांभूळ मस्त एन्जॉय करतो आणि तुम्हाला उद्या भेटतो अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा. बाय.